किसी को किसी की शक्ल याद आती है, किसी को किसी की शक्ल याद आती है, किसी को किसी की नकल याद आती है। किसी को किसी की शक्ल याद आती है तर किसी को किसी की नकल याद आती है। मुझे तो मेरे बसाना भाव की अक्कल याद आती है। आणि म्हणून अरे शेती आली पैसा आला, आलाय तुला घरी। शेती आणि पैसा आला, आलाय तुला घर। शेती आणि पैसा आला, आलाय तुला घर। मग जातीसाठी मर बेट्या, जातीसाठी मर, जातीसाठी मर बेट्या, जातीसाठी मर, जातीसाठी मर बेट्या, जातीसाठी मर। आणि तुम्हा आम्हाला झोपड्यातून आपण महालामध्ये आलो। पहा, राजकर्त्याच्या छातीवर बस तू, राजकर्त्याच्या छातीवर बस तू। तुम्ही सर्वजण एक आहात म्हणून हा सभागृह झाला, नाहीतर झाला नसता हो, दुसऱ्याच गावाकडे गेला असता। म्हणून आपण एकीन आहोत। राजकर्त्याच्या छातीवर, राजकर्त्याच्या छातीवर बस तू, तुझा यनगाट एकीन कस तू। लई केलं दुसऱ्यासाठी आता तुझ्यासाठी कर, लई केलं दुसऱ्यासाठी आता तुझ्यासाठी कर। आमच्या राजा महाराजा सोबत आम्ही काम केलं, आम्ही कोण्या पाटलासोबत काम केलं, कोणाचे खळे राखले, कोणाचं घर राखलं, परंतु आम्हाला लांबच ठेवण्याचं काम केलं। कारण आमचा त्याला बाट होत होता। अहो, कितीतरी वर्ष झालं या स्वातंत्र्यासाठी आम्ही आमचा जीव गेला, नामांतराच्या लढ्यामध्ये आमचा जीव गेला, अनेक असे जीव गेले, अजून आम्ही जीव द्यायला तयार। म्हणून राजकर्त्याच्या छातीवर बस तू, राजकर्त्याच्या छातीवर बस तू, तुझं मनगट एकीन कस तू। लई केलं दुसऱ्यासाठी आता तुझ्यासाठी कर, लई केलं दुसऱ्यासाठी आता तुझ्यासाठी कर। जातीसाठी मर बेट्या, जातीसाठी मर।
अनुयानी पायाला टोचतात त्यालाच काटे म्हणतात, खऱ्यालाही लाजवेल त्यालाच खोटे म्हणतात. अनुयायी पायाला टोचतात त्यालाच काटे म्हणतात. पण ज्यांनी 1.5 दिवसाची शाळा शिकून रशिया सारख्या देशाला लाजवलं त्याला अण्णाभाऊ साठे वाघ म्हणतात. त्याला अण्णाभाऊ साठे वाघ म्हणतात. कोणी विचारलं देईना कोणी भाव, कोणी विचारलं देईना कोणी भाव, कुठं नाही रे तुझं ते नाव, जर का आपण एकीने नाही राहिलो तर आपलं कुठंच नाव येणार नाही. जर आपल्याला एकीने राहून या समाजाची उन्नती करायची असेल तरच आपलं नाव खोटं आहे. म्हणून कोणी विचारणार देईना कोणी भाव, कुठं नाही रे तुझं ते नाव, आहे का आमचं कुठं नाव आहे का? आमचा एखादा जिल्हा परिषदचा सदस्य अध्यक्ष झालाय का कोणी आपल्या तालुक्यामध्ये? फक्त मेंबर जिल्हा परिषदचे राहायचे, नुसत्या सह्या करायचे, 100-200 घ्यायचे आणि घरीच बसायचे. त्याला अर्थ नाही. आपण जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालं पाहिजे, आपण टप दिली पाहिजेत. आमदार खासदार मंत्री व्हायला आपण एकीने राहिलं पाहिजे. म्हणून कोणी विचारणा देईना कोणी भाव, कोणी विचारणा देईना कोणी भाव, कुठे जाई रे तुझं ते नाव, साहेब वसमत तालुक्यामध्ये जर मागासवर्गीयाच्या संख्येच्या प्रमाणात जर पाहिलं तर 2 नंबरला समाज येतो. 2 नंबरला. आणि आमचा समाज एकाच पक्षाच्या वाटेनं जातोय. असं याला 4 त्याला 4 त्याला अजिबात नाही. इमानदार समाज आहे, परंतु याची दखल इथलचे राज्यकर्ते घेत नाहीत. फक्त आम्हाला चपटी आणि 100-200 मध्येच गुण करतात. आमचं कोटच नाव येऊ देत नाहीत. एखाद्या संस्थेला नाही, एखाद्याला कारखाना देत नाहीत. इटभट्टीचा म्हणालो बरं काय हो, नाही तर मनसाल दांडेगावकर साहेब आहेत की तिच्या. आमच्याकडे कारखाने कोणते येतात? ऊसाचे कारखाने येतात. त्याचे अध्यक्ष नाही तर त्याचे मुकदम आमचे असतात. अध्यक्ष मात्र दुसरेच असतात. म्हणून कोणी विचारणा देईना कोणी भाव, कुठे नाही रे तुझे ते नाव, होता इमानी कुठे झुकलं नाही सर, होता इमानी कुठे झुकलं नाही सर. जातीसाठी मर बेटा, जातीसाठी मर. आरक्षणाचा मोठा तो लढा, आरक्षणाचा मोठा तो लढा, आरक्षणाचा मोठा लढा. मग ते राधाजी शेळके साहेब असतील,
गणपत भिसे साहेब असतील, रामचंद्र भरांडे साहेब असतील, सचिन भाऊ साठे असतील, असे अनेक नेते, मग ते विष्णुभाऊ कसबे असतील, यांनी आरक्षणासाठी अहोरात्र आपले पायपीट करत आहेत. झोपा नाही तो झोपा. कोणासाठी? त्यांच्यासाठी. अहो त्यांनी जर का विचार केला असता, मग ते शेळके साहेब असतील, गणपत भिसे असतील, सचिन भाऊ असतील, विष्णुभाऊ कसबे असतील, यांनी जर विचार केला असता का नाही आम्हाला एखादं मंत्रीपद द्या, आम्हाला आमदारकी द्या, परंतु त्यांनी केले ना. हो तुम्हा आम्हासाठी अहोरात्र झगडत आहेत, उपाशी राहत आहेत, परंतु मातंग समाजाच्या मुलांना आरक्षणाचा लाभ भेटला पाहिजेत म्हणून येणाऱ्या काही दिवसामध्येच आपलं आरक्षण आपल्याला मिळणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. म्हणून आरक्षणाचा मोठा तो लढा, आरक्षणाचा मोठा तो लढा. मला तर वाटत नाही बा इथलचे 100-200 लोक मुंबई पुणे सर्व बघून आलेले आहेत आरक्षणासाठी. स्वतःच्या घरच्या भाकरी घेऊन मुंबईच्या दिशेने 82 पासून हो समाज कार्य करतात. ते मामा असतील आमचे. कुठे गेले मामा? हा तुम्ही तर आता गेल्या हो, परंतु 1982 पासून ह्या गावात जयंती साजरी होती. जयंती तेव्हापासून गोपले साहेबाच्या काळापासून म्हातारे माणसं उपाशी तापाशी राहून फुकट रेल्वेनं, मग नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, गेले की नाही? हा काय कळतंय? आरक्षणाचा मोठा तो लढा, एक एक हो माणूस जोडा. सांगे सोडके, सांगे सोडके, अरे सत्यासाठी मर. सांगे सोडके, सारं सत्यासाठी मर. अंडू पांडू गांडू यांच्या संग आपल्याला नाही राहायचं. जे समाजासाठी काम करतात अहोरात्र त्यांच्यासाठी आपण सोबत राहिले पाहिजेत. म्हणून सांगत आहे सांगे सोंटके, सांगे सोंटके, अरे सत्यासाठी बर. सांगे सोंटके, अरे सत्यासाठी बर. अरे सांगे सोंटके, अरे सत्यासाठी मर. मग जातीसाठी मर, जातीसाठी मर. जातीसाठी मर, नाहीतर हातात चुडा भर. शेती आणि पैसा आलाय तुला.